श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर 2024 मध्ये राखी पौर्णिमा नेमकी कधी आहे, या दिवशी कोणते योग होत आहेत, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे, भद्रा काळ कधी सुरू होतो, कोणत्या वेळेत राखी बांधू नये, तसेच राखी बांधताना कोणती काळजी घ्यायची आहे, तर राखी कोणत्या प्रकारची आपल्याला बांधायची नाही, ही संपूर्ण माहिती सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर हिंदू धर्मात राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा महत्त्वाचा सण मानला जातो. भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. यंदाची राखी पौर्णिमा विशेष असणार आहे, कारण या दिवशी काही महत्त्वाचे योग होत आहेत. राखी पौर्णिमा नेमकी कधी आहे, या दिवशी कोणते योग होत आहेत, राखी बांधण्याचा मुहूर्त कधी आहे, या प्रश्नांची उत्तरे सविस्तर जाणून घेऊया. तर हिंदू धर्मात राखी पौर्णिमा हा मोठ्या सणांपैकी एक आहे. श्रावण पौर्णिमेला राखी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमा यंदा 19 ऑगस्टला पहाटे 3:04 सुरू होईल आणि रात्री 11:55 संपेल. उदय तिथीनुसार 19 ऑगस्ट 2024 रोजी राखी पौर्णिमा साजरी केली जाईल. यंदाची राखी पौर्णिमा विशेष आहे, कारण या दिवशी अनेक शुभ योग आहेत. या दिवशी विधिवत राखी बांधल्यास भावा बहिणीच्या जीवनात सुख समृद्धी येईल. या दिवशी सर्व सिद्धी योग, बुधादित्य योग, राजयोग, शुक्रादित्य राजयोग यासारखे शुभ योग होत आहेत. सूर्य बुधाच्या सिंह राशीत बुधादित्य योग होईल, तसेच या राशीत सूर्य शुक्राचा शुक्रादित्य योग होईल. याशिवाय 19 ऑगस्टला पहाटे 6:08 पासून ते 8:10 सर्वार्थ सिद्धी योग असेल. यंदा राखी पौर्णिमेला राखी बांधण्यासाठी दुपारी 1:46 पासून सुमारे 2 तास 37 शुभ मुहूर्त असेल. रक्षाबंधनासाठी प्रदोष काळ मुहूर्त सायंकाळी 6:56 पासून ते रात्री 9:07 अर्थात 2 तास 11 असेल. यंदा राखी पौर्णिमेवर भद्राची सावट असेल. या दिवशी सकाळपासून भद्रा सुरू होत असून ते दुपारी संपेल. राखी पौर्णिमेला भद्रा शेवट 19 ऑगस्टला सकाळी 9:51 पासून सकाळी 10:53 वाजेपर्यंत असेल. तसेच भद्रामुख सकाळी 10:53 पासून दुपारी 12:37 वाजेपर्यंत असेल. भद्रा समाप्ती या दिवशी दुपारी 1:30 वाजता होईल. त्यानंतर राखी बांधणे शुभ ठरेल. भद्रा कालावधीत राखी बांधू नये असे कारण अशुभ मानले जाते, कारण भद्रा कालावधीत राखी बांधल्यास भावा बहिणीच्या जीवनात संकटे निर्माण होऊ शकतात. तसेच रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे, याच वेळी बहिणीने भावाला राखी बांधावी. बहिणी भावाच्या नात्यात प्रेम वाढेल, संकटाचा नाश होईल, आर्थिक अडचणी समस्या या दूर होतील. असे असेल तरी जर शुभ मुहूर्त राखी बांधायची असेल तर काही वेळ सांगितली जात आहे. भद्रा काल संपल्यावर राखी बांधली जाऊ शकते. म्हणजे बघा, 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1:32 पासून राखी ही बांधली जाऊ शकते. तसेच प्रदोष काळी राखी बांधायची असेल तर सायंकाळी 6:57 ते रात्री 9:10 रक्षाबंधन केले जाऊ शकते. म्हणजे या कालावधीत तुम्ही राख्या भावांना बांधू शकता. कारण बघा, भद्रा कालामध्ये राखी बांधत नाही, कारण बहीण जी राखी आपल्या भावाच्या मनगटावर बांधते ती केवळ राखी नसून एक संरक्षणात्मक सूत्र आहे. ती आपल्या भावाला प्रत्येक हानीपासून वाचवते. त्यामुळे भद्रा काळात हा धागा बांधणे अशुभ मानले जाते. त्यामुळे 1 वाजल्यानंतर भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे. राखी बांधण्याचा तसेच आता आपण पाहू की आपण आपल्या भावाच्या हातावरती जी राखी बांधणार आहे तर ती राखी कशी असावी, तर ती थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊ. तर रक्षाबंधनाच्या दिवशी बांधली जाणारी राखी पूर्ण प्लास्टिकची नसावी, तुटलेली किंवा खंडित नसावी, काळ्या रंगाच्या धाग्यात नसावी, त्यावर अशुभ चिन्ह नसावे, मनगटाच्या वर खूप मोठी राखी नसावी. तसेच बहीण भावानी काळे कपडे परिधान करू नये. सोबतच भेट देताना काचेची किंवा तुटलेली वस्तू, काळे कपडे देऊ नयेत. तसेच रक्षाबंधनाला भावाला ओवाळून अक्षता लावली जाते. ही अक्षता खंडित नसावी. अक्षता खंडित असल्यास भावाचे आयुष्य कमी होते असे सांगितले जाते. त्यामुळे अक्षता या टोकदार शाबूत असाव्यात. तसेच ताटात दिवा, पेढा किंवा एखादा गोड पदार्थ, तसेच सोन्याची अंगठी किंवा दागिना आणि हळद कुंकू या वस्तू अवश्य ठेवाव्यात. प्रसाद म्हणून लोणी आणि त्यात साखर असेही
देऊ शकता। भावाला राखी बांधत असताना भावाने पूर्वेच्या दिशेने बसावे आणि ओवाळणाऱ्या बहिणीने पश्चिमे दिशेने असावे। उत्तर दक्षिण या दिशेने कधीही अक्षता लावू नये। रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचं नातं आणखी घट्ट करणारा आणि बहीण भावाच्या भेटीचाही सण आहे। तसेच आता आपण पाहू की कोणत्या देवाला कोणत्या रंगाची राखी बांधावी। तर गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय मानले जाते, त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम गणपतीला राखी बांधली पाहिजे। गणपती बाप्पाला लाल रंगाची राखी बांधा, यानंतर तुमच्या भावाला ओवाळा आणि त्यांना राखी बांधा। तसेच महादेव रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो, म्हणून या दिवशी महादेवाला ही राखी बांधली पाहिजे। महादेवाला निळ्या रंगाची राखी बांधावी, त्यानंतर भावाला ओवाळावे। तसेच भगवान श्रीकृष्ण द्रौपदीने कृष्णाला राखी बांधल्यापासून राखी बांधण्याची परंपरा सुरू झाली होती। भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला आपली बहीण मानत होते आणि तिचे संरक्षण करण्याचे वचन दिले होते। या दिवशी भगवान श्रीकृष्णाला हिरव्या रंगाची राखी बांधा। त्याचप्रमाणे पवनपुत्र हनुमान, या दिवशी हनुमानाला राखी बांधल्याने मंगल दोष दूर होतो। या दिवशी हनुमानजींना लाल रंगाची राखी बांधली पाहिजे। बजरंग बलीला राखी बांधल्यानंतर आपल्या भाऊरायाला ओवाळून राखी बांधा। सोबतच रक्षाबंधन असणारा हा पवित्र धागा ज्या निसर्गातील गोष्टींपासून आपले रक्षण होते त्यांनाही बांधावे। जसे आपण ज्या घरात राहतो त्या घराला आणि आपण जे वाहन चालवतो त्या वाहनाला आपली उपजीविका ज्या वस्तूवर आहे त्या वस्तूंना आपण आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तींना बांधावा। आपले रक्षण करणाऱ्या झाडाला सुद्धा आपण राखी बांधू शकता। तर बघा, यापैकी तुम्हाला कोणत्या देवी देवतांना तुम्हाला राखी बांधायची आहे त्यानुसार तुम्ही प्रथम त्या देवी देवतांना राखी बांधायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्या भावाला राखी बांधायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।